सज्जन श्रोते हो, आजच्या निशिदिनीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. निशिदिनीचं शीर्षक आहे केवल स्वरूप ज्ञान. संस्कृत सुभाषित आहे, द्विविधो भवति प्रष्टा तत्वज्ञो ज्ञोऽथवापि अज्ञास्याज्ञतया देयो न्यस्यतु ज्ञतयोत्तरः. द्विविधो भवति प्रष्टा तत्वज्ञो ज्ञोऽथवापि अज्ञस्याज्ञतया देयो न्यस्यतु ज्ञतयोत्तरः. म्हणजे तत्वज्ञ अज्ञ ऐसे विविध प्रश्न करते असती, तत्वज्ञासी तत्वरूप परी अज्ञासी त्याचे परी सांगुनी उभया करावे शांतमती. काही प्रश्न करते ज्ञानी तत्वज्ञ असतात, तर काही सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे परंतु व्यावहारिक संबंधात प्रश्न करणारे असतात व असे लोक तुलनेने कमी अभ्यास ज्ञान असलेले असतात. दोन्ही प्रकारच्या प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या अपेक्षा ज्ञान अनुरूप उत्तर देऊन त्यांना शांत करावे लागते. म्हणजे त्यांना योग्य ते उत्तर देऊन त्यांची बुद्धी जिज्ञासा यांची पूर्ती करून शांतमती म्हणजे त्यांची बुद्धी शांत करावी लागते, त्यांना शांत राखावे लागते. तत्वज्ञ व अन्य, तत्वज्ञ व अन्य तत्वाचं ज्ञान असलेले आणि तत्वाचं ज्ञान नसलेले असे हे जे दोन प्रकारचे प्रश्नकर्ते आहेत, त्यातील पहिला तत्वज्ञ आणि दुसरा तत्वाचं ज्ञान नसलेला अन्य, यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार उत्तर देऊन शांत समाधानी करणे ही एक मोठी कला आहे. येथे समाज प्रबोधन करणारे ऋषी मुनी गुरु तत्वज्ञ साधू संत यांना विविध प्रकारचे लोक समाजात भेटतात व आपापल्या परीने प्रश्न करतात. मात्र सर्वांची पात्रता नीट जाणून सर्वांचे समाधान योग्य त्या पद्धतीने व योग्य उत्तराने करण्याची क्षमता, कला, चतुराई ज्ञानी माणसाजवळ असावी लागते, हे या वचनामध्ये सूचित केले आहे. बरे इतकेच असून चालत नाही, तर अशा माणसाने कधीही म्हणजे बरे इतके असून चालत नाही, तर अशा माणसाने म्हणजे अशा उत्तर देणाऱ्या ज्ञानी माणसाने कधीही सत्याचा अपलाप विपर्यास होणार नाही याचीही काळजी दक्षता घेणे जरुरीचे असते. असा जो कोणी त्या त्या प्रसंगी योग्य ते उत्तर देणारा चतुर ज्ञानी सत्यपालक व सत्यवक्ता असतो, त्याला कौशल्यपूर्वक कर्म करण्याची कला, योग्य त्यावेळी योग्य ते उत्तर देणे म्हणजेच ज्ञानदानातील कौशल्यपूर्वक कर्म करण्याची कला अवगत असावी लागते. अशा या कलेला योगा कर्मसु कौशलम किंवा कुशल कर्मयोग निपुणता असे म्हणतात. तर ज्ञानी माणसाला अशी ही कुशल कर्मयोग निपुणता प्राप्त झालेली असते. त्या कारणाने ज्ञानी प्रश्नाला ज्ञानी उत्तर आणि व्यावहारिक प्रश्नाला व्यावहारिक उत्तर देऊन दोन्ही प्रश्नकर्त्यांना मग ते ज्ञानी असोत किंवा तुलनेने अज्ञानी असोत दोघांना शांत करणे, त्यांचं समाधान करणं हे काम अत्यंत निपुणतेने कौशल्यपूर्वक पद्धतीने ज्ञानी संत महंत ऋषी मुनी करत असतात. तर प्रस्तुत प्रसंगी यावर एक काव्य स्फुरलेलं आहे, ते वाचतो. केवल स्वरूप ज्ञान, जे आपल्या निरूपणाचं आजचं शीर्षक आहे केवल स्वरूप ज्ञान, त्याच शीर्षकाचं हे काव्य आहे. प्रथम म्हणतो, अर्थ सांगतो आणि पुन्हा एकदा म्हणतो. अनंत ब्रह्म केवळ साऱ्या संतांचे मूळ कुळ, तेथलीच ज्ञानरूप वृक्षवल्ली जाणावी संत रूपे भूतळी अवतरली. हे अनंत ब्रह्म हेच त्या संतांचं मूळ आहे आणि कुळ आहे, आणि तेथूनच ज्ञानरूप वृक्षवल्ली म्हणजे ज्ञानरूपाने वृक्ष किंवा वल्ली म्हणजे लतिका म्हणून तेथूनच ज्ञानरूप वृक्षवल्ली म्हणजे तेथीलच ज्ञानरूप वृक्ष किंवा वल्ली या रूपाने ज्ञानरूप वृक्षवल्ली म्हणून किंवा ज्ञानरूप वृक्षवल्ली या रूपाने हे संतच या भूतळावर अवतरले आहेत. म्हणजे अनंत ब्रह्म हे ज्यांचं कुळ आणि मूळ आहे, तेथलेच ज्ञानरूप वृक्ष आणि तेथल्याच ज्ञानरूप वृक्ष लतिका म्हणून प्रत्यक्षात संत मानवी रूपात या भूतळावर अवतरले आहेत. ऐशा संता शरण जावे
शांत निवांत नम्रत्वे सन्मुख बैसावे. चातक औत्सुक्ये उपदेश करावा श्रवण, लाभे अनायासे सुख शांती समाधान. तर अशा ज्ञान वृक्षरूप वल्ली जे संत आहेत त्यांना शरण जावं, शांत निवांत आणि नम्र भावाने त्यांच्या समोर बसावं आणि चातक पक्षी ज्या उत्सुक्याने पावसाचं पाणी टिपतो त्या चातकाच्या उत्सुक्याने हा संत मुखातून बाहेर पडणारा उपदेश तुम्ही आम्ही सर्वांनी श्रवण करावा, ज्यामुळे लाभे अनायासे सुख शांती समाधान. त्यामुळे न मागता सुद्धा अनायासे सुख शांती समाधान मिळतं. आता समजा आपण योगायोगाने त्यांच्या समोर जाऊन असे शांत निवांत नम्रत्वाने त्यांच्या सन्मुख बसलो तर काय होईल? विना विचारणा जाणती संत, आपुले मनीचे प्रश्न आणि खंत. संत मुखे प्रसवे सरस्वती, नुरे प्रश्न खंत, लाभे अथांग परमशांती. आपण संतांसमोर बसल्यानंतर आपल्या मनातले प्रश्न आणि खंत दुःख यातना न विचारतात संतांना कळतात आणि संत मुखातून सरस्वती रूपे जो उपदेश जी ज्ञानगंगा प्रसवते त्या ज्ञानगंगेला आपण नीट श्रवण केलं तर त्या ज्ञानगंगेमध्येच आपले प्रश्न सोडवण्याचं उत्तर असतं आणि आपल्या मनीची खंत शांत करण्याचंही उत्तर त्यांच्या या ज्ञानरूप उपदेशात असतं. म्हणून विना विचारणा जाणती संत, आपुले मनीचे प्रश्न आणि खंत. संत मुखे प्रसवे सरस्वती, नुरे प्रश्न खंत, लाभे अथांग परमशांती. आता चौथं कडवं आहे. साऱ्या शंकांचे समाधान, ज्ञानाई तुकाई स्वरूपाई जाण. सर्व आपल्या साऱ्या शंकांचे समाधान का उत्तर ज्ञानाई म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, तुकाई म्हणजे संत तुकाराम महाराज आणि स्वरूपाई म्हणजे स्वरूपानंद. यासारखे हे सर्व संत महंत हे म्हणजे ज्ञानाई तुकाई स्वरूपाईच नव्हे तर सर्व याच प्रतीचे जे संत महंत आहेत ते कबीर असो, अष्टावक्र असो, कृष्णमूर्ती असो, निसर्ग महाराज असो, हे सर्व सारे संत महंत जे आहेत ते ज्ञानाई तुकाई स्वरूपाई याच प्रतीचे याच पातळीचे आहेत. म्हणून म्हटलेलं आहे साऱ्या शंकांचे समाधान, ज्ञानाई तुकाई स्वरूपाई जाण. प्रकाशापुढे अंधार, ज्ञानापुढे अज्ञान, कदापि नुरे होता केवळ स्वरूप ज्ञान. आपणाला जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान संतांपुढे बसून झालं तर प्रकाशापुढे अंधार आणि ज्ञानापुढे ज्ञान. आपल्या स्वरूपाचं आपल्या केवळ स्वरूपाचं म्हणजे आपल्या शुद्ध असणेपणाचं जर आपणाला स्वरूप ज्ञान संत कृपेने झालं तर जसा प्रकाशापुढे अंधार टिकत नाही आणि ज्ञानापुढे अज्ञान टिकत नाही तशी आपली एकदम स्थिती होऊन जाते. आपण आपल्या जागीच स्वरूप प्रकाश म्हणून विलसित होतो. म्हणून केवळ स्वरूप ज्ञान हे जे काव्य आहे याच्यामध्ये संत आपल्या प्रश्नांना न विचारता कशी अचूक उत्तर देतात याचा बोध देण्यात आलेला आहे. म्हणून हे केवळ स्वरूप ज्ञान हे काव्य आता पुन्हा एकदा वाचतो, अर्थ सांगून झाला आणि त्यानंतर केवळ स्वरूप ज्ञान याच शीर्षकाच्या निरूपणाची सांगता होणार आहे. तर केवळ स्वरूप ज्ञान पुन्हा एकदा काव्य आहे का. अनंत ब्रह्म केवळ साऱ्या संतांचे मूळ कुळ, तेथलीच ज्ञान रूप वृक्षवल्ली, जाणावी संत रूपे भूतळी अवतरली. ऐशा संता शरण जावे, शांत निवांत नम्रत्वे सन्मुख बसावे. ऐशा संता शरण जावे, शांत निवांत नम्रत्वे सन्मुख बैसावे. चातक औत्सुक्य उपदेश करावा श्रवण, लाभे अनायासे सुख शांती समाधान. विना विचारणा जाणती संत, आपुले मनीचे प्रश्न आणि खंत. संत मुखे प्रसवे सरस्वती, नुरे प्रश्न खंत, लाभे अथांग परमशांती. साऱ्या शंकांचे समाधान, ज्ञानाई तुकाई स्वरूपाई जाण. प्रकाशापुढे अंधार, ज्ञानापुढे अज्ञान, कदापि नुरे होता केवल स्वरूप ज्ञान. अस्तु, धन्यवाद. होता केवल स्वरूप ज्ञान म्हणजे केवळ स्वरूपाचे ज्ञान किंवा केवळ स्वरूप ज्ञान या शीर्षकाचे निरूपण आज येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. अस्तु.